तर लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसात अजित पवारांची माफी मागावी अशी मागणी प्रशांत पवारांनी केली आहे। माफी न मागितल्यास लक्ष्मण हाकेंना निपटवून टाकू असं देखील त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी लक्ष्मण हाकेंना ही थेट धमकी दिली आहे। लक्ष्मण हाके ओबीसी नेते नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाके दिसतील तिथे त्यांना काळं फासू असा इशारा प्रशांत पवारांनी दिला आहे। अजित दादा कुठे आणि हाके कुठे? तो म्हणतो की ज्याप्रमाणे त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की जनावराला गोचिड जसं चिटकून राहतं तसं सत्तेला अजितदादा त्या अर्थ खात्याला चिटकून आहे। अरे लेका, तुला अर्थ खातं तरी माहित आहे का काय आहे आणि काय नाही? तर ज्या पद्धतीनं अजितदादांवर तू बोलून राहिला, अरे आपली उंची पाहायची, आपण काय आहे, आपण त्या बुत्त्यावर बसतो, आपण त्या बारमध्ये बसतो, कुठं अजितदादा कुठं तो हाके? तुला एक तर माफी मागावं लागेल, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला निपटून घ्यायचे भाषा सुद्धा वापरल्याशिवाय सोडणार नाही।